नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. एकतर पार्थ पवार यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची वाटचाल ही सुरुवातीचा खडखडाट आणि नंतर जर ते नीटपणे पक्षावर कमान टाकू शकले, तर कशी होऊ शकते त्याची ही चुणूक आहे. विधान परिषदेच्या 2 जागासाठी उमेदवार घोषित होणं. पुण्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटेल की सुटणार नाही, भाजप स्वतःकडेच राखेल का? अशी चर्चा सुरू असताना स्पेशली भाजपचं वर्चस्व आहे ह्या भागामध्ये सुद्धा हळू प्रस्थापित झालेलं. तर ते प्रस्थापित वर्चस्व पाहता आणि आगामी गणितं पाहता भाजप ती जागा सोडेल की नाही असं वाटत होतं. पण राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांनी 2 जागा सोडल्या. म्हणजे 11 भाजप, 4 शिवसेना आणि 2 राष्ट्रवादी काँग्रेस अशी ती मांडणी आहे. आणि मग पार्थ पवाराच्या अनुषंगाने जर बघितलं आपण, तर दोन्हीही ठिकाणची उमेदवारी ही एका अर्थाने पार्थ पवार यांचा प्रभाव दाखवणारी आहे. आता तुम्ही म्हणाल, की अनिकेत तटकरे जे श्री सुनील तटकरे यांचे चिरंजीव आहेत, आदिती तटकरे यांचे बंधू आहेत, ते विद्यमान आमदार होते. तर तिथं काय पार्थ पवारचं दिसतंय तुम्हाला वर्चस्व? तर ज्या पद्धतीची खडाखडी झाली, त्या खडाखडीनंतर पक्षातल्या ज्येष्ठ नेतृत्वांना जो काही संदेश द्यायचा आपल्या परीने, तो पार्थ पवार यांनी दिला. छगन भुजबळांना त्यांच्या टेंडरबद्दलची विचारणा केली. ज्याचा उहापोह आम्ही केलेला आहे, की ₹4,500 कोटी रुपयाचं हे टेंडर, त्याच्यातला जो आर्थिक वाटा आहे तो वगैरे अशा अनुषंगाने छगन भुजबळांचं नाव आणि माझ्या माहितीप्रमाणे ती बातमी पेरली गेलेली आहे. पण ती कुणी पेरली असेल त्याचा तुम्ही अंदाज लावा. पण एक प्रकारे आपण वरिष्ठ नेतृत्वाला सुद्धा आपल्यासमोर आपलं म्हणणं ऐकायला भाग पाडू शकतो. झुकवणं वगैरे हा शब्दप्रयोग मी करणार नाही, कारण राजकारणामध्ये कुठली गोष्ट स्थिर नसते, ती इतकी प्रभावी असते. आणि म्हणून अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारीच्या निमित्तानं एक प्रकारे सुनील तटकरे यांना हा मोठा दिलासा पण आहे. पण दुसरीकडे पार्थ पवार हेच फायनल त्याचा निर्णय घेतील. कारण त्याला जोडून जी विक्रम काकडे ह्या तरुणाला मिळालेली नवीन उमेदवारी आहे, त्याकडे बघायला हवं. कारण सुनील तटकरे यांच्या चिरंजीवाच्या उमेदवारी संदर्भामध्ये चर्चा जरी होत नसल्या, तरी सुनील तटकरे यांच्यावरून चर्चा पक्षात खूप होते. आणि म्हणून अनिकेत तटकरेंना एक एक वेळेला उमेदवारी मिळत असताना, दुसरीकडे मात्र आता पार्थ पवारांना जे हवं होतं ते झालं. विक्रम काकडेंना म्हणजे असं आहे, की जर अजित पवार हयात असते, तर आज अशी उमेदवारी झाली असती का? हा खरा प्रश्न पडायला हवा. पण तशी उमेदवारी झाली कारण पार्थ पवार काही अजित पवारांच्या हयातीमध्ये राजकारणातही सक्रिय नव्हते आणि म्हणून अतिशय सूचकपणे जे सुनील तटकरे म्हणाले, तिथंच लक्षात येतंय, की हळू हा खांदे बदल सगळ्यांनाच मान्य करावा लागेल. सुनील तटकरे आज माध्यमांशी बोलताना असं म्हणाले, की पार्थ पवारांचं राजकारणामध्ये सक्रिय होणं चांगलंच आहे. आणि त्याचबरोबर मग अजितदादांच्या निधनाबद्दल 4-5 महिन्यानंतर सुद्धा कुठलीही माहिती अधिकृतपणे बाहेर न येणं, माझ्या मते तो निव्वळ अपघात आहे. पण तरीही त्या अपघातावरून उपस्थित झालेले वेगळे प्रश्न, ती जी कंपनी आहे, जी कंपनी अतिशय म्हणजे त्या क्षेत्रातल्या तज्ञांच्या मताप्रमाणे जे नियम पाळणं अपेक्षित होतं त्या कंपनीनं, तसे नियम न पाळता ती कंपनी ऑपरेट करत होती. त्या कंपनीवर काय कारवाई केली वगैरे, याचे कोणतेही तपशील जाहीर झालेले नाहीयेत. तर त्याच्यावरही ते भाष्यकर्ते झाले आणि असं दिसतं आहे, की पार्थ पवारांना जशी निवड अपेक्षित होती. कारण सुनील तटकरे यांना ही निवडणूक अनिकेतची उमेदवारी घेऊन पक्षामध्ये अजूनही आपलं म्हणणं आहे. कारण पहाटे 3 वाजेपर्यंत पक्षाची बैठक चालली. इतक्या वेळ पक्षाची बैठक चालून ते उमेदवार घोषित झाले याचा अर्थ, की पार्थ पवारांचा हा खडखडाट पक्षामध्ये मोठाच आहे. कारण अजित पवार असते तर त्यांनी ते एका मिनिटात कोणालाही न विचारता ते सर्वेसर्वा होते. त्यांनी ती उमेदवारी जाहीर केली असती. पण आता पहिल्या टप्प्यामध्ये पार्थ पवारांना अपेक्षित असलेली उमेदवारी जाहीर करावी लागणं, याचा अर्थ असा, की पार्थ पवारांचं तशा अर्थाने पार्थ पवार पर्व सुरू झालं आहे असं आपण म्हणू शकतो. कारण बघा अनिकेत तटकरेंसाठी ही निवडणूक सोपी नव्हती, नसेल. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यामधील जिल्हा परिषदा, नगरपालिका, नगरपंचायती, पनवेल महानगरपालिका मिळून 1018 लोकप्रतिनिधी या मतदारसंघात मतदार आहेत. तिथे शिवसेनेला अपेक्षित होतं, की त्यांचा उमेदवार तिथं असेल. मग तिथे शिवसेनेच्या आमदारांच्या कन्येनं जुईलीनी पण उमेदवारी दाखल केली. आता त्या परत घेतात, की हे बघणं इंटरेस्टिंग आहे. शेवटी रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे. काहीतरी कॉम्प्रोमाईज झालं असणारच आहे आणि ते कॉम्प्रोमाईज झाल्यामुळेच
राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे म्हणाले, की तिथे युती धर्म पाळा. भरत गोगावले आहेतच तिथं मंत्री आहेत. त्यांना कोणतंही पालकमंत्रीपद मिळालेलं नाही. सो या बॅकड्रॉपला ही निवडणूक विक्रम काकडेच्या तुलनेनं तर बरीच अवघड आहे अनिकेत तटकरे यांच्यासाठी. ते विजय मिळवतील ह्याच्यात काही संशय नाही. शेवटी सत्तेच्या विरोधामध्ये जाऊन कुणी स्वतःचं शहाणपण दाखवत नाही. पण व्यापक मुद्दा काय होता तर विक्रम काकडे यांची उमेदवारी. कारण विक्रम काकडेंना जी उमेदवारी मिळाली, एकतर विक्रम संजय काकडे हे संजय काकडे यांचे चिरंजीव म्हणजे संजय काकडे जे भाजपचे राज्यसभा सदस्य राहिलेले आहे. आणि मग काल रात्री 8:30 वाजता सुरू झालेली ही जी मीटिंग आहे ती 2:30-3 वाजेपर्यंत जी पुढे चालली, त्याच्यातनं विक्रम काकडे यांच्या नावासाठी पूर्वी जे आग्रही होते पार्थ पवार, कारण यांच्या टीममध्ये बरेच नवतरुण दिसतात. ते अ, उत्तर महाराष्ट्रातले असतील किंवा इकडचे पश्चिम महाराष्ट्रातल्या विक्रम काकडे वगैरे सारखी मंडळी असतील. तर आता या मंडळीच्या माध्यमातून पक्ष पुढे घेऊन जाणं हा बहुतेक पार्थ पवार यांचा होरा आहे. आणि त्यासाठी मग भलेही अ, ह्या मंडळींना म्हणजे जे जुने लोक आहेत त्यांना सरळ-सरळ म्हणजे असं कोणी विचारलं होतं छगन भुजबळांना, की तुम्ही जे काही टेंडर देत आहात त्याचं काय? बरं आम्ही ज्यावेळेला पहिल्यांदा महाराष्ट्राला ही बातमी सांगितली, की पार्थ पवार आता मंत्र्यांचे हिशोब घेतायत तशा अर्थाने, की तुम्ही पक्षासाठी किती मदत केली. कारण असं ठरलेलं असतं आणि बघा पक्षाचे मंत्री होतात, त्यावेळेला पक्षांना अ, पक्ष कार्य करण्यासाठी, निवडणुका जिंकण्यासाठी आर्थिक रसद लागते. ते उघड सत्य आहे. ती रसद मग टेंडरमधनं, बदल्यातनं अर्धे आम्हाला, अर्धे तुम्हाला अशा पद्धतीची ती असते. म्हणजे हे सगळ्याच मंत्र्याबद्दल मी बोलत नाही. पण साधारणतः प्रचलित जो काही काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप वगैरे सगळ्या मंडळीतल्या प्रचलित राजकारणाचा भाग सांगतो, कार्यपद्धतीचा. की साधारणपणे हे मंत्रीगण जे काही ठरवतात ते घेतात. त्यातले अर्धे-अर्धे असं असतं. मग पक्षाच्या कार्यक्रमासाठी, पक्षाच्या वेगवेगळ्या उपक्रमासाठी, निवडणुका लढण्यासाठी, निवडणुकीत पैसे खर्च करण्यासाठी, प्रचार करण्यासाठी म्हणून वगैरे अशा सगळ्या निधीचा वापर होतो. सो तो वापर हा पक्षाला काहीतरी प्रमाणामध्ये निधी देऊन करावा अशी पार्थ पवार यांची अपेक्षा आहे. आणि 2-1 लाख रुपयेच केवळ जर पक्षाच्या खात्यावरती शिल्लक राहिले असतील, तर त्याची चर्चा होणं अपेक्षित आहे. तशी चर्चा घडवून आणली गेली आहे. माझ्या मते ते अपघातानं घडलेलं नाही. ही चर्चा घडवून आणली गेली. ज्या मंडळींनी असं वाटलं होतं त्यांना, की आपण ह्या बातम्या माध्यमांमध्ये देऊन या अनुषंगाने चर्चा पार्थ पवारांच्या त्यांच्या विरोधामध्ये करू नये. माझ्या मते त्याला दोन्ही बाजू आहेत. जशी पार्थ पवार यांच्याबद्दलची नकारात्मक बाजू या मंडळींना वाटतं तशी तयार होते. तशीच हे मंत्रीसुद्धा अजितदादाच्या नंतर पक्षाला मदत करत नव्हते किंवा तेच पक्ष हायजॅक करण्याचा प्रयत्न करतायत, अशी पण चर्चा सुरू झाली होती. त्या बॅकड्रॉपला राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या ह्या 2 उमेदवारांकडे बघायला, जे मी तुम्हाला सांगितलं. त्यामुळे ह्या पार्थ पवारांच्या राजकीय वाटचालीकडे आपलं पूर्ण बारकाईने लक्ष आहे. त्यातले सगळे पदर मी सांगतोय. भ्रष्टाचाराच्या सगळ्या प्रक्रिया ज्या कथितरित्या घडतायत तेही सांगतोय. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा. थांबूया आपण इथे. हॅव अ नाईस डे.